मास्तरीणबाईंच्या स्वागतासाठी बँड म्हणजे अहो म्हणजे एकदम जंगी स्वागत करणारे वाटतं ताई, म्हणजे मास्तरीन बाईचं. स्वागत म्हणजे का मास्तरीणबाई येणार आहेत का? कोण गेले आणायला? आईसाहेब? नाही नाही, अहो ताईने का नाही आत्याला पाठवलंय तिला आणायला. आजीला? वय आजी गे मास्तरीणबाई येणार आहेत? अहो वय की ताईने सांगितलं आत्याला का तू जा आणि मास्तरीन बाईला घेऊन ये म्हणून. अगं कशाला पण सारखं सारखं आपल्या घरात तू गेली होतीस, त्या आल्या नाही, चारवा सुरींशी गेले होते तरी आल्या नाहीत, आता परत आजी आणि कशाला? ते काय बरोबर वाटत नाही ग, सारखं सारखं आपल्या घरातली माणसं त्यांच्या घरात जाऊन बसायला लागल्यावर त्यांच्या घरातली माणसं वैतागणार नाही तुम्ही? हाय का नाही, हे तुम्हाच कळतंय, मला बी कळतंय, पण हे ताईला कळत नाही हो. त्याचंच दुःख वाटतंय बघा. म्हणजे मला माहित आहे ताईला लगीन करायचंय, इच्छा आहे तिची, लवकरात लवकर लगीन व्हावं बाबा, घाई झाली आहे तिला, समजा मान्य आहे. म्हणजे ताईनं का नाही मास्तरीन बाईच्या बी मनाचा विचार करायला पाहिजे का नाही? म्हणजे बघा, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घराबाहेर काढलं, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घरात आणायलेत, असं थोडीच असतंय. तिच्या बी भावना आहेत, तिला बी काय तर मन आहे, तिच्या बी कलेने काय तर घ्यावं लागेल की. पण नाही, म्हणजे ताईचं कसं आहे, बाकीच्या कोणाचा बी विचार करत नाही हो. ती का नाही स्वतःच्या मनाचा फक्त विचार करते. हेच चुकतं बघा ताईचं. म्हणजे अधिपती, तुम्ही असं नका वाटून घेऊ का मला ताईचा राग हाय किंवा म्हणून मी तिच्याबद्दल असं काय बाय सांगायला तुम्हाला येऊन, असं काय बी नाही बरं का. म्हणजे मला का नाही एवढंच वाटतंय की ह्या समध्यात का नाही तुम्हासनी लई त्रास होतोय हो, सुनबाईला लई त्रास होतोय, आणि त्यो होऊ नये म्हणून मी तुम्हासनी समजा सांगायला आल्या. म्हणजे तुम्हासनी बी माहिती असलं पाहिजे का घरात काय काय घडायलंय काय नाही, बाकी काय नाही बघा, एवढंच होतं माझं. आता तुम्ही जावा फॅक्टरीत. आणि हा म्हणजे म्या तुम्हासनी हे समजा सांगितलंय हे ताईला कळून देऊ नका हा. म्हणजे काय आहे, ताईला जर हे कळलं का म्या तुम्हासनी येऊन समजा सांगितलंय, ताई माझ्यावर चिडल आणि ती मलाच घराबाहेर काढलो, म्हणून सांगू नका असं. हा नाही सांगणार ना? नाही सांगत. जाते. हां बोल. हां 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 ठीक आहे, मी पोचतो. मी बी 10 मिनिटात पोचतो. हां आलो, बोले आपण आल्यावर मी बोले. हां हां. अहो कुठे गेला होता तुम्ही? मी फोन करतेय तुम्हाला, तुम्ही फोन पण उचलत नाही. अगं माझा फोन सायलेंट वर आहे, त्यामुळे मला कळलंच नाही ना. कुठे गेला होता? हे बघ, हे आणायला गेलो होतो. अगो बाई, पुस्तक आणि एवढी केवढी पुस्तकं आणली आहेत तुम्ही? अगं बिंदू चौकात एक प्रदर्शन भरलंय, त्यात पुस्तकांचा पण स्टॉल आहे. म्हटलं जाऊन चक्कर मारावी एखादी. तसंही अक्षराला पुस्तकं नवीन घ्यायचीच होती. अगं घरातली सगळी पुस्तकं वाचून झालीत तिची, म्हणून मग जाऊन ही पुस्तकं घेऊन आलो नवीन. तुम्ही आणि तुमची लेक पुस्तकांशिवाय काही राहू शकत नाही, नाही का? अहो मी कालच अक्षराला सांगत होते, किती माझ्या पोटात असताना तुम्ही मला रोज एक नवीन पुस्तक वाचून दाखवायचं म्हणून. त्यामुळेच तिला वाचनाची आवड लागली बघ. अर्थातच. आणि हो, आजपासून ती डायरी सुद्धा लिहायला घेणार आहे. मीच तिला सांगितलं, म्हटलं या दिवसांमध्ये जे काही तुझे अनुभव असतील ना, ते सगळे डायरीमध्ये लिहून काढ, जसं मी केलं होतं. आठवतंय ना? तिला म्हणत होते मी, अगं नंतर जेव्हा ही डायरी हातात पडते ना, तेव्हा खूप मज्जा वाटते अक्षरा. हसायलाही येतं, काही काही गोष्टी वाचून रडायलाही येतं. खरंय तुझं. अगं तू लिहिलेली ती डायरी कधी कधी मी वाचतो ना, तेव्हा त्या काळात गेल्यासारखं वाटतं. मन रमतं नव्हतं. आणि आता तर अक्षराचं कुठेतरी मन रमणं फार आवश्यक आहे. या दिवसातला हा ताण चांगला नाही हो तिच्यासाठी. मला ना खरं कळतच नाहीये या पोरीच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय. आतापर्यंत तिच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी झाल्याच नाही, पण आता तसं नाही होणार. सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल? अधिपतींची आणि अक्षराची साधी भेट नाही, बोलणं नाही, हे जर असं सगळं राहिलं ना तर अवघड आहे सगळं. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे थांबून गेलेल्या आहेत. हे आता ठीक वाटतंय, पण एकदा 9वा महिना सुरू झाला ना की अक्षराला सगळं खूप जड जाणार आहे. त्याच्यात सगळं ठीक व्हायला हवंय. हो, तेच करायला आले मी. अहो आजी,
तुम्ही इथे? होय. येऊ का? अहो या ना, होय, होय. शांता ये गे हे ठेव इथं ठेव. हा या ठेव ठेव इथं. अहो तुम्ही उभ्या का? बसा ना, बसा बसा बसा. मी पाणी आणते हा. बसा तुम्ही. नमस्कार. नमस्कार. हा. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तुम्ही कसं आहेसा? अहो तुम्ही उभा का? बसा की. अहो तुमचंच घर आहे. बसा बसा. लय दिस झाले बोलणी झाले नाही आपली. हा घ्या पाणी घ्या. तब्येत वगैरे कशी आहे तुमची? ठीक आहे ना? एकदम ठणठणीत. बरं बसा हा तुम्ही. चहा करते. आणि हो, आता आलाच आहात खूप दिवसांनी, तर जेवणच करून जायचं. हा नाही नाही आता जेवण बिवण काय नको. जेवायला येईन कधीतरी फुरसतीनं. आता जरा घाई आहे. चहा तरी घ्या ना. आता चहा घेईन तर सुनबाईच्याच हातचा. कुठे आहे सुनबाई? मला भेटायचंय तिला. नाही, ती घरात नाहीये. कुठं गेली? शाळेत गेली. असं होय. मी काय म्हणते, जरा फोन करून बोलवता का तिला? महत्वाचं बोलायचंय. हो हो, मी फोन करते. हा माफ करा आम्हासनी, चूक झाली आमची. बघा मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण माझ्यात हिंमतच नाही आजींना नाही म्हणण्याची. आमचं नातं खूप वेगळं आहे बाबा. या सगळ्यामुळे आमच्या नात्यात प्रॉब्लेम नको यायला. ऐक अक्षरा, पहिली गोष्ट म्हणजे आईंचा स्वभाव तुला माहिती आहे. तू त्यांच्याबरोबर आली नाहीस म्हणून त्या तुझ्यावर चिडणार नाहीयेत. त्यांना माहिती आहे तू कशी आहेस, त्यांना माहिती आहे आपली मुलगी काय वागते, सगळं जाणून आहेत त्या. भुवनेश्वरी स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते हे त्यांना माहिती नाही का? माहिती आहे त्यांना. ते आपल्यासमोर कबूल करत नाहीत, पण त्यांची मुलगी काय आहे, कशासाठी काय काय करत असते सगळं माहिती आहे त्यांना. आत्ता त्यांना हे सुद्धा माहिती आहे की पटावरच्या सोंगटीसारखं भुवनेश्वरी त्यांना वापरते. त्या जर तुला समजून सांगून घ्यायला आल्या तर तू नाही म्हणणार नाहीस म्हणून भुवनेश्वरीने पाठवलंय त्यांना, हेही त्यांना माहिती आहे. तरी सुद्धा त्या हे करतायत कारण एकतर आईचं मन आहे त्यांचं, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं त्यांना तू घरी यायला हवी आहेस. त्यांना अधिपतीचा आणि तुझा संसार फुललेला बघायचा आहे म्हणून त्या यायला तयार झाल्यात. पण बाळा, तू जर शांतपणे त्यांच्याशी बोललीस, त्यांना समजावून सांगितलंस तर त्या सुद्धा समजून घेतील. आणि अक्षरा, यातला महत्त्वाचा भाग लक्षात घे. जेव्हा त्या एकट्या घरात परत येतील तेव्हा त्या भुवनेश्वरीला जाणीव होईल की आपण म्हणतो तशा गोष्टी होत नाहीत. अक्षराला कधीही घराच्या बाहेर काढा, कधीही तिला हवं तेव्हा बोलवा, असं नाही होणार हे कळेल तिला. अक्षरा, आता मागे हटू नकोस. मी जे सांगते ते प्लीज कर. सत्य, आईचा फोन आहे. आई बहुतेक तुमच्या घरी पोचले असतील ना, म्हणून आई तुला फोन करत असेल. घे ना फोन, घे. हा आई. हा अगं अक्षरा, काय ग बाळा, कामात आहेस का? नाही, बोल ना, काय झालं? हा नाही, मी काय म्हणते, जरा फ्री असशील तर घरी येऊ शकतेस का लगेच? का ग, काही काम होतं का? अगं नाही, आमचं काही काम नाहीये बाळा, पण आजी आल्या आहेत ग तुला भेटायला. आजी आल्यात घरी? हो ना. अक्षरा, येतेस का घरी? काय ना, त्यांचं काहीतरी काम आहे बहुतेक, तुझ्याशी बोलायचं म्हणत होत्या. ये ग बाळा, घरी येतेस का? हो 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 हो, मी येते, घरी येते. हा हा, ये. हा, वाट बघते. बाय. आजी पोचल्यात तिकडे, मला निघावं लागेल. ठीक आहे बाळा, जातो मी. एवढं तुला जे काही सगळं सांगितलं त्याचा विचार कर. आपण हे सगळं आपल्या घरच्या भल्यासाठी करतोय हे डोक्यातनं जाऊ देऊ नकोस अक्षरा. प्लीज स्ट्रॉंग राहा. करशील एवढं? भावा, एक नंबर मीटिंग झाली आज आपली. गरम आहे, लवकर पी. अरे, मुंबईचे क्लायंट लय खुश होते. तुला माहिती आहे का, ते आपल्या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला पण रेडी आहेत. ते म्हणालेत की अधिपतींशी बोला आणि कळवा आम्हाला, मग आम्ही मीटिंग घेतो. ते जर का आपल्या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाले ना तर आपला बिझनेस खूप वाढेल. मी लय खुश होतो. काय मीटिंग झाली आपली आज.
अधिपती, बँड कशाला बोलवलाय? अहो सुनबाईंच्या स्वागतासाठी. मास्तरीन म्हणजे स्वागतासाठी? ताईनं का नाही मास्तरीनबाईच्या बी मनाचा विचार करायला पाहिजे का नाही? म्हणजे बघा, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घराबाहेर काढलं, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घरात आणायले. हो मिस्टर, कुठे हरवलात? हा, चांगली झाली मीटिंग, चांगली झाली. हरवलो काय नाही, विचार करतोय जरा मी ते वगैरे. मगासपासून बघतोय मी बोलतोय, तुझं काय लक्षच नाही माझ्याकडे. मीटिंगमध्ये पण अपसेट होतास, काय प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम असा नाही. अरे आमच्या आजी आज मास्तरीन बाईसने आणायला गेले ओंक्या. काय? हे तर चांगलं आहे ना, आज आजी वहिनीनं घरीच घेऊन येईल. नाही तेच मला बी वाटतंय. आता आजी गेल्या म्हणल्यावर मास्तरीन बाई येतीलच, पण हे असं त्यांनी यायला नको आहे मला. अरे हे काय बोलतोय तू? तुझी इच्छा नाही का वहिनीने परत घरी यावं? नाही म्हणजे तसं नाही रे, इच्छा आता. असं का बोलतोय तू? तुला हवं आहे ना की वहिनीने परत घरी यावं? तू मला किती वेळा बोललास की आता बस झाला भांडण, आता मास्तरीनबाईंनी घरी यायला पाहिजे. घरी परत यायला पाहिजे, पण हे असं नको. असं म्हणजे? त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ना ओंक्या, त्या त्यांनी आजीसमोर ठेवल्या पाहिजेत आणि मग त्यांनी यायला पाहिजे. त्या मागण्या पूर्ण झाल्या तर म्हणजे मास्तरीन बाईसनी जे काही पाहिजे ते त्यांना मिळेल, ज्याच्यासाठी ते एवढे दिवस थांबलेत. मग आपण बोलायचं का वहिनींशी? काय माहिपतराव, झाली का तयारी? हा राम राम सरकार. हा होय, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून घेतलंय. हा पुऱ्या गार्डन मध्ये पण फुलाच्या माळा, लाइटिंग वगैरे सगळं आज लावून घेतो. लावून टाका. पण एक काम करा, जरा इकडं दारात आणि या पॅसेज मध्ये काहीतरी डेकोरेशन करा, काहीतरी लाइटिंग करा, फुलांच्या पायघड्या घाला. हा आमच्या सुनबाई घरला परत येणार आहे, त्यांचं जंगी स्वागत व्हायला पाहिजे. काय? होय ठीक आहे सरकार, मी सगळं काम करतो. बर, त्या ढोलवाल्याला सांगून ठेवले, त्यांना कधी सांगू? आज संध्याकाळी बोलवा त्यांना. होय. हो दादा, हात पटपट चालवा, सगळं येळत व्हायला पाहिजे. करा जरा लवकर. ताई, अगं हे काय चाललंय समजा? दुर्गे, तुला ह्यो खरंच प्रश्न पडलाय? हा म्हणजे हा म्हणजे काय? देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय चाळून घेऊन गेलतीस काय? तुला आम्ही सांगितलं नव्हं, आमच्या लग्नाची तयारी चालू आहे, सुनबाईंच्या स्वागताची तयारी चालू आहे. वय ताई, तू मला सांगितलं होतंस, माझ्या लक्षात आहे की. मग म्हणजे एवढी पटापट तयारी करायल्यास म्हणजे पक्क झालंय काय? काय पक्क झालंय? अगं म्हणजे सुनबाई घरला येणार आहे याचं पक्क झालंय काय? म्हणजे आत्तीचा वगैरे फोन आलता? नाही, फोन नाही आला, पण आम्हाला खात्री आहे आई सुनबाईंना घरला परत घेऊन येणार. देव आमची इतकी पण परीक्षा घेणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच होणार. सुनबाई घरला परत येणार. असली कसली बाई हाय ही? स्वतःच्या स्वार्थासाठी काय बी करेल. मी तर देवाला मनापासून प्रार्थना करीन का आज आत्याबरोबर मास्तनीनं येऊच नाही, तेव्हाच ताईला अद्दल घडल. हिला वाटतं का हिला जे पाहिजे तसंच दरयळी होणार, पण तिचा हा गैरसमज दूर झालाच पाहिजे. मास्तनीनं आज न येऊन चांगलाच धडा शिकविला पाहिजे हिला. काय गे, अजून तू इथं का उभी? जा की, लाग का आम्हाला. हो दादा, काय करते तिकडे? देवघर आहे आमचं ते. ताई म्हण, मी तुला तोंडानं ताई म्हणते ग, पण माझ्या मनात तुझ्याविषयी किती राग आहे का नाही ते फकस्त मला माहित आहे. माझ्या लेकीचं लगीन मोडलंयस तू. आज फकस्त तुझ्यामुळं माझी मुलगी अजून कुमारी हाय. तिचं ना अधिपतीचं लगीन फकस्त तुझ्यामुळे झालं नाही. आता तुझ्या लग्नासाठी देवाला मी एवढंच सांगेन, काय बी कर आणि हिचं पहिल्यांदा जसं लगीन मोडलं तसंच दुसऱ्यांदा बी मोडू दे, त्याशिवाय हिची अक्कल ठिकाणावर येणार नाही. अधिपती, ए बाबा, परत कुठे हरवलास? नाही ते हरवलं नाही रे, तोच मी विचार करतोय ओंक्या. आज कंडिशन अवघड होणार बरं का मास्तरीन बाईंची. म्हणजे? कात्रीत अडकल्यावानी होणार त्यासनी. मला कळलं नाही हे तू काय बोलतोयस. एकतर तुला माहिती आहे मास्तरीन बाईंचा स्वभाव कसा आहे, आणि आजीचं आणि मास्तरीन बाईंचं नातं पण लई चांगलं आहे रे. आता आजी गेल्या म्हणल्यावर त्यांना नाही म्हणता येणार नाही, त्या लगेच होयच म्हणतील असं वाटतंय. अरे मग आपल्यासाठी चांगलं आहे की. चांगलं तर आहेच रे. आता किती दिवस झाले मी ह्याच दिवसाची वाट बघतोय, तुला तर माहित आहे सगळं. मी त्यासनी एवढं भेटायचा बोलायचा प्रयत्न करत होतो, शेवटपर्यंत आमचं काय बोलणं घडलं नाही.
पण आता आज आजी गेल्या तर मला असं वाटतं की मास्तरीन बाईंनी लगेच होय म्हणायला नाही पाहिजे, लगेच यायला नाही पाहिजे. तू असं का म्हणतोय? अरे गेले काही दिवस हे शाळेचे मॅटर, घरातले मॅटर मास्तरीन बाईंच्या डोसक्याला लई त्रास झालाय माहिती आहे का. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची काही चूक असते असं नाही, पण त्यांना भोगायला तर त्यांनाच लागते ना. आता मागं पण आमच्यात कुरबुरी चालल्या होत्या. मी म्हणलं हे असे वादावादी होण्यापेक्षा मी घर सोडून जातो, तुम्ही थांबा म्हटलं. मीच थोड्या दिवसासाठी बाहेर जातोय या घरात. थांबा, तुम्ही का जाताय बाहेर? आपण एकत्र राहिलो तर भांडणं होणार. जायला मी हवं. पण मास्तरीन बाई काय त्यांनी काय ऐकलं नाही. बॅग भरली आणि त्याच गेल्या घर सोडून. लय त्रास झाला रे त्यासनी. मला वाटलं होतं तेवढ्यावर सगळं थांबल, पण काय तर झालं नाही. आता परत शाळेचा मॅटर निघाला, परत विषय शिकायला रे. आता तर आईसाहेबांनी निर्णयच घेऊन टाकला, शाळा बंदच करायची म्हणतात. त्याचं मास्तरींनी लय टेन्शन घेतलेलं असणार. बघ तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्यासनी झोप बी लागली नसेल. म्हणताना मी या सगळ्या मॅटरमध्ये पडलो शाळा वाचवण्यासाठी. या शाळेचा जो काही मुद्दा आहे ना, त्याचा कायमचा काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. हीच ती वेळ आहे. मास्तरींनी त्यांच्या ज्या काही मागण्या, जे काही म्हणणं आहे ना, ते स्पष्टपणे समोर ठेवलं पाहिजे बघ आता. आणि त्यांनी जर तसं केलं तरच शाळा सेफ होईल. म्हणून मला असं वाटतं की जे काय म्हणणं आहे ते मास्तरींनी आधी मांडावं. हे असं असं आहे, हे असं होणार असेल तर मी घरी येईन. ते तसं झालं तरच त्यांनी घरी यावं, नाही तर नाही आलं तरी काय हरकत नाही. कारण एकदा त्या घरात आल्यावर मग काय होऊ शकत नाही रे, मग काय बदल होऊ शकत नाही याच्यात. हे बघ, जर का असं असेल ना तर आपण वहिनीला अलर्ट करूया. आपण त्यांना सांगून टाकूया जे काय ते. काय सांगायचं? हेच की तुम्ही स्टँड घ्या शाळेसाठी, तुमच्या मागण्या मांडा. नाही, मी असं डायरेक्ट नाही सांगू शकत ना. का? आईसाहेबांनी अंधारात ठेवून काही गोष्टी केल्यासारखं होते ना, ते तसं मी नाही करू शकत रे. अरे पण आपण जर का त्यांना अलर्ट केलं नाही तर ते अशाच येतील आजींसोबत. म्हणजे तुला वहिनी घरी यायला हव्यात, पण आज नको, बरोबर ना? आधी मागण्या आणि मग त्या घरी. हा, म्हणजे तसंच केलं पाहिजे, शाळा सेफ राहील. अरे भावा, मग आपण एवढं का डिस्कशन करतोय? पटकन फोन करूया आणि सांगूया त्यांना. नाही रे, मी तुला म्हणलं ना, आईसाहेबांच्या असं विरोधात गेल्यासारखं होतं रे ते. असं म्हणजे आईसाहेबांच्या परस्पर मी अशा काही गोष्टी नाही करू शकत रे. हात दगडाखाली आहेत माझे. हे बघ, तू नाही करू शकत, पण मी तर करू शकतो ना. तू टेन्शन नको घेऊस, मी सांगतो त्यांना. खरंच माफ करा, चुकलंच आमचं. हो आजी, तुम्ही अनुभवाने वयाने मोठ्या आहात, तुम्ही का माफी मागताय? आता आमची चूक आहे म्हणल्यावर माफी मागाय नको बाई. तुमची काहीच चूक नाही आजी. अहो, असं कसं म्हणताय? आमची चूक नाही म्हणून? आमची लक्ष्मी घर सोडून येते या, आम्ही तिला थांबवू शकलो नाही, काहीच करू शकलो नाही. मग हे आमची चूक झाली ना व. आणि आता घर म्हणलं की भांड्याला भांडं लागायचंच. पण ती भांडी जर का जास्तच वाजायला लागली तर वयस्कर म्हणून थोडं तरी मध्यस्थी करायला पाहिजे की नाही, आणि ते भांडण मिटवायला पाहिजे. पण मी काहीच करू शकले नाही. माझी चूक झाली. या समध्या गोष्टीत मीच कुठंतरी कमी पडले असेल, म्हणून या समध्या गोष्टी टोकाला गेल्या असं मला वाटते. आणि बघा की, सुनबाईनं घर सोडण्याचा निर्णय पटकन घेतला म्हणल्यावर तिला आमच्या घरात काहीतरी चुकीचं दिसलंच असेल ना व. अक्षरा घर सोडून यायला नको होती, पण यात तुमची काहीच चूक नाहीये. अधिपती आणि तिचे वाद झाले म्हणून तिने घर सोडलं ना. हा, त्यांच्यातले वाद काय त्यांच्यामुळे झालं नाहीत, घरच्यांमुळे झालं ना व. काही गोष्टीत माझ्या भुईची बी चूक आहे, म्हणजे तिचं बी चुकलंच आहे. तिच्या वतीनं मी तुमची माफी मागते. हा हो, ती ताडताड बोलली असेल, पण क्षणापुरताच. भुई काय या समध्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. अहो, इसरून गेली असेल, तुम्ही बी इसरून जावा. आजी, हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगतो, अहो आम्हाला तुमच्याशी भांडायचं नाहीये, काहीही वाद घालायचा नाहीये. अहो यात तुमची काहीच चूक नाहीये. आम्हाला तुम्हाला काही बोलायचं पण नाहीये हो. आणि भुवनेश्वरी मॅडमचं म्हणाल ना तर त्यांनी सगळ्या हद्दी पार केल्यात. आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं हो की आमच्या मुलीचा सासरी एवढा छळ केला जातो. आम्ही तर भुवनेश्वरी मॅडमना खूप आदर्श मानायचो. भुवनेश्वरी मॅडम असं करतील याच्यावर आमचा विश्वासच बसत नाहीये. पण
त्यांनी जे काही अक्षराबरोबर केलं ना आम्ही नाही विसरू शकत. आता आई वडील म्हणून तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण सुनबाईला जो काही त्रास झाला ना व तुला बी लई वाईट वाटतंय बघा. सुनबाई घर सोडून गेली ना व, तेव्हा ती अधिपतीला बोलली होती की तुम्ही सुनबाईला घरला परत घेऊन या, ती आपल्या घरची लक्ष्मी आहे. पाहिजे तर मला वृद्धाश्रमात टाका, पण सुनबाईला घरी परत आणा. पण काय अधिपतीला ते मान्य नाही ना व, तिनं वृद्धाश्रमात जावं, म्हणून तो काही आला नाही सुनबाईला घरी न्याया. वाईट या गोष्टीचं वाटतं की अधिपतींनी अक्षराच्या बाबतीत कधीच स्टँड घेतला नाही. या गोष्टीचं खूप वाईट वाटतं हो आम्हाला आजी. कधी कधी तर इतका पश्चाताप होतो ना की अक्षराचं आणि अधिपतींचं लग्न आम्ही का लावून दिलं. अहो आधी सगळी चौकशी करायला हवी होती, मग लग्नाचा विचार करायला हवा होता. तसं जर केलं असतं ना तर आजचा हा दिवस अक्षराच्या आयुष्यात आलाच नसता हो.